नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे जे ड्रोन आहेत ना, हे अलीकडे खूप चिंतेचा विषय झालेला आहे. स्पेशली अजिंठा वेरूळ ह्या लेण्यावरती छत्रपती संभाजीनगरमध्ये जे ड्रोन फिरतात त्याच्यावरून गेल्या 3 दिवसापासून गृह विभागाने पण वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स जारी केलेले आहेत. आणि सांगोला असेल, पंढरपूरचा भाग किंवा बीड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी हे ड्रोन फ्लाय होत आहेत आणि त्यामुळं लोकांच्या मनात खूप सगळे प्रश्न निर्माण झाले. मला आठवतं की DPCची जी पुण्यातली बैठक झाली त्या बैठकीमध्ये श्री अजित पवार, श्री दिलीप वळसे पाटील यांनी पण सांगितलं होतं की अहो पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोन फिरत आहेत आणि SP साहेब तेव्हा चर्चा अशी होती की हे काही चोरीच्या कामासाठी वगैरे वापरलं जात आहे. तुमची इंटेलिजन्स काय होती? नाही, ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा होत्या की चोरीसाठी हा वापरण्यात येतो आहे. मध्यंतरी लोकसभा इलेक्शनच्या वेळेस टेहळणीसाठी हा वापरण्यात येतो आहे, कार्यकर्त्यांच्या ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष ठेवण्याकरता, असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे थेरीज सगळ्या ह्या होतात. परंतु मेजरली असा होता, एक भीतीचं वातावरण लोकांमध्ये होतं आणि मेजरली चोऱ्यांसाठी हा वापरण्यात येतो असाही सगळा प्रकार होता. काही लोकांनी तर ड्रोन आढळले आणि त्या भागामध्ये दुर्दैवाने त्या दिवशी एखादी चोरी जर झाली असेल तर ह्या दोन गोष्टींचं लिंकेजसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा होत्या. आणि आत्ता मी जे महाराष्ट्रात दाखवते कदाचित महाराष्ट्रातल्या प्रशासनासाठी खूप उपयुक्त आहे. श्री पंकज देशमुख जे महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाचे पोलीस अधीक्षक आहेत, त्यांनी आता हे 50 लाखाचे ह्याला काय म्हणायचं ही अँटी ड्रोन गन आहे. आम्हाला DPC मार्फत जवळपास 50 लाख रुपये ह्याच्यासाठी मिळालेले आहेत आणि आम्ही ह्या 2 ड्रोन्स प्रोक्युअर करण्याकरता आमची टेंडरिंगची प्रोसेस आहे. आणि आज आता आम्ही ते वेगवेगळ्या जे सप्लायर्स आहेत त्यांच्याकडनं हा डेमो आज आम्ही आयोजित केलेला आहे. सो हा डेमो महाराष्ट्राच्या गृह विभागासाठी महत्त्वाचा आहे. मी तुमच्याकडे माहिती देतो, याबद्दलचं थोडं स्पेसिफिक आम्हाला सांगा की हे काय आणि कसं वर्कआउट होतं. नमस्कार. आमची क्लोज घ्या, आता गन दाखवा त्यांना. हां, आम्ही पुणे बेस्ड कंपनी आहोत. पूर्णतः भारतात निर्मित आम्ही हे अँटी ड्रोन सिस्टम बनवला आहे. हा एक प्रकारचा जामर आहे. याचा उद्देश असा आहे की जे स्पुरियस ड्रोन असतात, म्हणजे जे ड्रोन आपले नाही आहे आणि म्हणजे पोलिसांचे नाही आणि कोणी पण उडवत आहे, त्याला आपण पाडू शकतो खाली, म्हणजे एकदा डिफीट करून पाडू शकतो. हा एक बेसिक जामर आहे. एकदम सोपं आहे ऑपरेट करणं याला. हे ऑपरेशन याचं सिम्पल बॅटरी ऑपरेशन आहे. त्यामध्ये बरेचसे चॅनल्स आहे, 9 प्रकारचे चॅनल्स आहे आणि ते पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर, ज्या फ्रिक्वेन्सीवर ड्रोन ऑपरेट होतो त्या फ्रिक्वेन्सीला तो जाम करतो. त्यामुळे जे ऑपरेटर आहे त्याला ते कंट्रोल करता येत नाही, त्याला ते रिकवर पण करता येत नाही आणि ड्रोन लॉस्ट होतो ॲक्च्युली. तर याला ऑपरेट करायला आपल्याला ही बॅटरी इन्सर्ट करायची. ड्रोनम याचं नाव आम्ही संस्कृतवरनं घेतलंय, ड्रोन अस्त्रम. त्याचा कंबाईन ड्रोनम. संस्कृतचं आपल्याला बरंच नाही, आम्ही हे भारतात बनवलंय. आमची कंपनी पुण्यातच आहे आणि वी आर प्राऊड टू बी इन महाराष्ट्र. आणि हे जे सिस्टम आहे हे आम्ही ऑलरेडी एअरफोर्स आणि आर्मीला डिप्लॉय केलेलं आहे. आमची एकटी कंपनी आहे ज्यांनी ट्रिपल डिजिटमध्ये अँटी ड्रोन सिस्टम डिलिव्हर केले आर्मी आणि एअरफोर्सला. तर ही सिस्टम ऑलरेडी प्रूव्हन आहे. ते मला सांगत होते की मणिपूरमध्ये, कारण मी मणिपूरचं ते सगळं कॉन्फ्लिक्ट कव्हर केलेलं आहे, तिथे परिस्थिती अत्यंत बिकट आहे त्या दोन्ही समुदायामध्ये जे काही सुरू आहे. आणि अलीकडे त्यात ड्रोन अटॅक व्हायला सुरुवात झाली. सो तुम्ही तिथे मणिपूरमध्ये पण काम केलं? तर आम्ही ॲक्च्युली मणिपूरमध्ये हे इन्सिडेंट होण्यापूर्वीच एक डेमॉन्स्ट्रेशन दिलेला आणि आमचं सिस्टम फार कार्यरत होतं एरियामध्ये. तर मणिपूरमध्ये जेव्हा जे इन्सिडेंट झालं तर पोलिसांनी आम्हाला, CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, त्यांनी आम्हाला तातडीने तिकडे बोलवलं आणि फायनली आमचे सिस्टम डिप्लॉय केले. तुम्ही दोघंच डेमो घ्या, म्हणजे महाराष्ट्र बघेल एक्झॅक्टली काय होणार ते सरांना सांगा, मग आपण बघू. हां, तर सर या ड्रोनमध्ये जर बघायला गेलं तर एक ऑपरेटर असतो. हां, आणि आता हा ड्रोन ऑपरेटर कंट्रोल करतोय. तर ड्रोनला बेसिकली 2 मेन फीचर आहे. एक तर त्याला दिशा वगैरे बघायला GPS पाहिजे, आपल्या कॉर्डिनेट जसं आपल्याला लागतं मॅपमध्ये तसं याला कॉर्डिनेट पाहिजे. तर त्यामुळे तो ऑटोनॉमस उडू शकतो कॉर्डिनेटमुळे. आणि तर आम्ही काय करतोय, पहिले कॉर्डिनेट GPSची जी सिस्टम आहे त्याला ब्लॉक करतोय. तर एकदा ते GPS कॉर्डिनेट्स ब्लॉक केले तर ड्रोन स्वतःनी उडू शकत नाही, त्याला ऑटोनॉमस जे फ्लाइंग म्हणतं ते होऊ शकतं. मला सर काही जेन्युइन प्रश्न वाटतात की जे या म्हणजे एक डिस्टन्स आणि या सगळ्या नाही, ह्याच्यामध्ये ह्या डेमोमधचा जो उद्देश आहे, घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आम्ही जी गन प्रोक्युअर करतोय, अँटी ड्रोन गन प्रोक्युअर करतोय, ती फील्डवर किती इफेक्टिव्ह होईल ह्याची चाचपणी करण्याकरताच हे डेमो आम्ही फील्डवर इफेक्टिव्ह होईल. हां, तर याचं रेंज जे आहे ॲक्च्युली याचा एन्ड्युरन्स 20 मिनिटाचा आहे आणि याचा रेंज 1 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे 1 किलोमीटरच्या रेंजवर कुठेही ड्रोन असेल, म्हणजे उंची पण ते एकच होते अशी गेली की वर्टिकल पण 1 किलोमीटरच. तर त्याचा फायदा असा आहे की कसं असतं की ड्रोन आता दिसला
तर तातडीनं तुम्ही त्याला शूट करू शकत नाही, कारण एरियल ऑब्जेक्टला एंगेज करणं थोडं अवघड आहे. तर हा एक सॉफ्ट किल डिव्हाइस आहे, म्हणजे तुम्ही लगेच एंगेज करून त्याला ड्रोनला थांबवू शकता आणि मे बी नंतर शूट सुद्धा करू शकता. कसं फंक्शन होतं हे? तर हा काय करणार, आता जर चॅनल सिलेक्ट केले याचे, तर मी याला जाम केला. आता जाम आहे हा. नाही आता जाम नाही, आता तो उडवतोय, त्यांनी होवरवर ठेवलाय. आता आम्ही थोडं वर घेऊ, कारण आता ड्रिफ्ट होईल लगेच. थोडंसं वर हा नाही ऊपर हा वर गेला. हा वर गेला. आता तो समजा तू अटॅक सिम्युलेट कर, तिथनं समजा इथे येतोय, असं कर थोडंसं मागे जाऊन, आणि जर तू थोडं मागे जाऊन परत ये. आता मागे आता मागे येतोय. आता याला येऊ द्या इकडे. आणि हे बघा, आता ड्रोन जेव्हा अटॅक करायला आलाय, तर आपण स्टार्ट करू. चुंबकीय नाही, RF आहे त्याच्या, एक म्हणजे तो वेवले एक प्रकारची. Basically, it jams the radio frequency between the pilot or the maneuvering device or a joystick and the unmanned Object. aerial vehicle or unmanned aerial system, UAS, which is being called nowadays. So ह्या दोघांमधलं एकदा कनेक्शनच एकदा किल झालं की इट विल स्टार्ट ड्रिफ्टिंग अवे. जशी पतंग अशी हवेत हेलकावे खाते, अगदी ते तसाच तो हेलकावे खात त्याची बॅटरी ड्रेन झाली, कारण त्याची बॅटरी हार्डली एक 15 मिनिटाची वगैरे बॅटरी असते. ती ड्रेन झाली की तो ऑटोमॅटिक खाली कुठेतरी तो पडणार. तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? नाही, आता ही एक्सरसाइजच ती आमच्या सॅटिस्फॅक्शन करून घेण्याकरताची आहे. राईट. आणि हे किती हवेतलं आपण हे करू शकतो, किती रेंज मधलं? 1 किलोमीटर. कुठल्याही दिशेमध्ये 1 किलोमीटर. याचा तर रफली असा कोन असतो, म्हणजे तुम्हाला पिन पॉईंट नाही करायची. मोठा मोठी 6 केली ऑल इन्क्लुसिव्ह वेट. याचं किती वेट आहे आता? 6 किलोचा आत आहे सगळं ऑल आणि इन्क्लुसिव्ह. साधारणपणे किंमत किती याची? किंमत कपल ऑफ लॅक्स मध्ये, डबल डिजिट मध्ये आहे. राईट. आता टेंडर भरलेलं असल्यामुळे ते डिस्क्लोज Exactly. आता नाही करू शकत. करायचं. एनिवेज, पण महाराष्ट्रात अशी वेळ येईल असं कधी वाटलं होतं? मी आभारी आहे श्री पंकज देशमुख यांचा की त्यांनी ही संधी NDTVच्या प्रेक्षकांना उपलब्ध करून दिली. कालही एक जिल्हाधिकारी संभाजीनगर यांनी क्लॅरिफिकेशन दिलंय. ते जे ड्रोन हवेमध्ये उडतायत ते दिल्लीतल्या एका संस्थेचे आहेत, एरियल सर्वे करण्यासाठी दिले. पण आपल्याकडे कन्फ्युजन, गोंधळ आणि राजकीय नेते सुद्धा किती ह्या गोष्टीवरती व्यक्त होत आहेत की जे ड्रोन आहेत ते ड्रोन वेगवेगळ्या पद्धतीचे परसेप्शन्स, गैरसमज लोकात निर्माण करतात. अशा वेळेला हा ड्रोनच्या काय म्हणायचं याला, अँटी ड्रोन गन चा डेमो तुम्ही बघता NDTVवरती. सो थांबूया आपण इथे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.